ठरलं तर मग या मालिकेत आज आपण पाहणार आहोत रविराज, पूर्णाजी, प्रतिमा, कल्पना, सायली आणि प्रिया हे सगळे मिळून नाटक पाहण्यासाठी चाललेले असतात. पूर्णाजी म्हणते, रविराज आपल्याला नाटकाला उशीर तर नाही ना होणार? नाही काय आहे ना, नाटक सुरू झालं ना मला आज जायला आवडत नाही, कारण त्या कलाकारांनाही डिस्टर्ब होतं आणि त्या ऑडियन्सला पण डिस्टर्ब होतं. तसा रविराज म्हणतो, पूर्णाई आपण वेळेतच पोचू हा. इकडे मागे प्रिया मात्र काय करू परत घरी जाण्यासाठी याचाच विचार करत असते. तशी प्रिया खोटं खोटं फोन आल्याचं नाटक करून फोन कानाला लावते आणि म्हणते, हॅलो हा वर्षा बोल. अगं नाही अगं, आत्ता मी कशी येऊ? मी ना माझ्या घरच्यांसोबत नाटक पाहायला चाललीये. मी आणि माझी आई इतक्या वर्षांनी नाटक बघणार आहे आणि हे सगळं सोडून कशी येऊ? नाही नाही मला शक्य नाही होणार, बाय म्हणून ती फोन खाली घेते. तसा रविराज म्हणतो, काय ग तन्वी, कोणाचा फोन होता? प्रिया म्हणते, अहो बाबा मैत्रिणीचा फोन होता. काय आहे ना, आमच्या कॉलेजमध्ये खूप मोठे फॅशन डिझायनर येणार आहेत ना, आणि ते आमचं वर्कशॉप सुद्धा घेणार आहे. पण माझं हे मिस होईल. हरकत नाही, मी आईसाठी काहीही करू शकते. तसा रविराज गाडी थांबवतो आणि म्हणतो, एवढं महत्वाचं वर्कशॉप तू मिस करणार आहे? नाही, मला असं वाटतंय तू जायला हवं. तशी पूर्णाजी म्हणते, हो तन्वी तू जायला हवं. आधी अभ्यास, तू जा कॉलेजला. प्रिया आता प्रतिमाला म्हणते, आई मी जाऊ का? मी नाही आले तर चालेल ना तुला? पण प्रतिमा मात्र काहीच बोलत नाही, गप्प बसते. प्रिया आता मनातच म्हणते, निदान हो तरी म्हण. हेच जर सायलीने विचारलं असतं तर लगेच मुंडी हलवली असती. कल्पना म्हणते, अगं जायचंय ना, मग जा ना लवकर, वेळ कशाला वाया घालवते? का आपण नाटक पाहायला पुन्हा कधीतरी जायचं? चला आपण जाऊ घरी. तशी प्रिया म्हणते, नको नको नको, घरी कशाला? एवढं सगळं झालंय ना, आपण काय एकत्र कधी पण नाटक पाहू शकतो. बरं आता तुम्ही म्हणताय म्हणून मी जाते कॉलेजला, असं म्हणून ती गाडीतून खाली उतरते. इकडे आता सायली विचारात पडते, ही प्रिया खरंच खोटं बोलून घरी तर नाही ना चालली? मला बघावंच लागेल. सायली असा विचारात पडलेली पाहून पूर्णाजी म्हणते, काय ग सायली, काय विचार करतीये? तशी सायली म्हणते, मगाशी मगाशी आपण घरातनं निघताना ह्यांना पित्ताचा त्रास होत होता आणि नेमकं ह्यांना गोळ्या द्यायला मी विसरले. कल्पना म्हणते, सायली तू अर्जुनला गोळ्या नाही दिल्या म्हटल्यावर तुला काही चैन नाही पडणार. तू जा घरी आणि त्याला गोळ्या देऊन ये. तशी सायली म्हणते, हो मी लगेच आले त्यांना औषध देऊन, तुम्ही व्हा पुढे. असं म्हणून ती थोडं पुढं आल्यावर ती सायली गाडीतून खाली उतरते. तशी सायली प्रियाला पाहण्यासाठी घरी येते. आता पुढच्या भागात पाहूया, प्रिया काय खरंच घरी गेली असेल का? जर ती घरी गेली असेल तर नक्की ती घरी कशासाठी गेली असेल? असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.